राज्यामध्ये येतील त्या सगळ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण सामोरं जाण्याची महायुती सरकारची तयारी आहे। त्यामुळे निश्चितपणे ज्या ज्या प्रश्नांचा उहापोह होईल, चर्चा होईल, त्याला निश्चित समर्पक उत्तरं अधिवेशनात आम्ही सरकार म्हणून देऊ। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख रेडा असा केला संजय राऊतांनी आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन्ही रेड्यांना घेऊन मोदींकडे जावं अशा पद्धतीची भाषा वापरली। अहो, हा संजय राऊत ईसी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो। 5 रुपयाची मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा मला। 5 रुपयाची स्वतः काय करायचं नाही। काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती 4 जिल्ह्याचा दौरा 3 तासात असा दौरा होतो काय? त्याला चिखलात गुडगाभर चिखलात जावं लागतं बांधावर। संजय राऊतांना कधी बांध बघितला नाही। संजय राऊताच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला नाही। त्यामुळे त्याला नुसतं बोलायला काय लागत नाही। त्यांनी कुणाला काय उपमा द्यायची त्याच्याकडे कुणी आता लक्ष देत नाही। आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला चपराक मतदाराने त्याच्या थोबाडात मारली त्यांची अवस्था करून। त्यामुळे संजय राऊत असं काय जरी बोलत असलं तर ती भंपकगिरी आहे, त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही। अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपये तुम्ही पाठवून दिलेले आहे, मात्र काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि सर्व्हर डाऊनमुळे ती मदत पोहोचत नाहीये। काय झालंय बघा, मी आता अहिल्यानगर मध्ये काही भागात गेलो ना, अनेक ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आला होता। म्हणजे काय होतं त्या दिवशी झालं 2 दिवस पावसामुळे झालं, बॅड वेदरमुळे झालं का मला माहित नाही, पण तिथले कलेक्टर माझ्या बरोबर होते। मी लगेच कलेक्टर साहेबांनी सांगितलं तिथल्या लोकांना खरंच आहे, आम्ही पाहिलं मोबाईलला रेंजच नव्हती। ज्या शिवारामध्ये आम्ही गेलो होतो तिथं मोबाईलला रेंज येऊ शकत नव्हती। असा तांत्रिक काय प्रॉब्लेम असेल त्याला पर्याय व्यवस्था अरेंजमेंट्स आपल्याला करता येतात। IT सेक्शन आपल्या गव्हर्नमेंटचं आहे, IT सेक्शनच्या अधिकाऱ्यांना तिथं पाठवलं जाईल, पण लवकर ते रिस्टोर केलं जाईल। साहेब, शेतकरी एकीकडे संकटात आहे, मात्र अजित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला पैसेच नाहीत। बरं का, तुम्ही जरा अजितदादांचं स्टेटमेंट नीट बघा। अजितदादांचं म्हणणं काय होतं की सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा पडलेला आहे आणि तो रास्त आहे। आपण 20,000 कोटी वीज माफीची भरले, इलेक्शनच्या अगोदर निर्णय घेतला आणि अजून ती योजना चालू आहे। 20,000 कोटी आपण शेतकऱ्याला 7.5 हॉर्सपॉवरच्या आतल्या वीज माफीला दिली। परत 45,000 कोटी रुपये माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिले। हा अधिकचा बोजा पडलाय, एवढंच दादा नाही। याचा अर्थ आत्ताच्या शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही असं बिलकुल नाही। वाटलं तर अजून कर्ज काढू, या शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं लागलं ते काढून फेडायची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे। मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, 2.5 वर्ष मी राज्याच्या अर्थ विभागाचा राज्यमंत्री होतो। आता जरी कर्ज काढलं असलं तरी रिझर्व्ह बँकेनं आणि केंद्र सरकारनं जे लिमिट आपल्याला बॉरोइंगचं दिलेलं आहे कर्ज काढायचं, त्या लिमिटच्या आतमध्ये आपण आहोत। अजून आपल्याला कर्ज उभारण्याची मर्यादा 20 नमुन्यामधली आपल्याकडे शिल्लक आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्याला नक्की आम्ही मदत करू। ओके। 8 दिवसापूर्वी सांगलीमध्ये जो काही प्रकार घडत होता, जयंत पाटील साहेबांच्या वक्तव्यात मात्र भाजपकडून पाठीशी घातलं जाते का? कारण 1 तारखेला भाजपकडून सांगलीमध्ये इशारा सभा घेतली जाणार आहे आणि त्या जयंत पाटलांच्या समर्थनात जो मोर्चा झाला त्याला प्रत्युत्तर दिलं जाणार। बरं का, त्यावेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भाजपचे नेते म्हणून माननीय आमदार गोपीचंद पडळकरांना जाहीरपणाने सांगितलं की त्याने अशी वक्तव्य नाही करायला पाहिजे। हे वक्तव्य योग्य नाही, राजकीय पातळीवर किंवा व्यक्तिगत पातळीवर सुद्धा। तदनंतर महाविकास आघाडीकडनं मोर्चा काढण्यात आला। त्यामुळे कदाचित ऍक्शनला रिॲक्शन अशा पद्धतीचं असू शकेल, मला नेमकं माहित नाही। भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांबरोबर माझं बोलणं झालेलं नाही, कदाचित तसा भाग असू शकतो। पण मान्य जयंत पाटील साहेबांच्या बद्दल पडळकर साहेबांनी जे वक्तव्य केले त्याचं कुणीही कधी समर्थन करणार नाही। ओके, थँक्यू। मान्य शिवेंद्रराजे भोसले आणि माझी या बाबतीत मागं 15 दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे। या संदर्भातलं जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जे आता म्हणजे आपल्या पुरातत्व विभागाकडे आहेत आणि जे डॉक्युमेंट्स राजघराण्याकडे आहेत, आमच्या साताऱ्याच्या राज परिवाराकडे आहेत, या सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी सुरू आहे। काही डॉक्युमेंट्स त्यातले जीर्ण अवस्थेत असण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबतीत आमची कार्यवाही सुरू आहे। ओके, थँक्यू।